बेकायदेशीरपणे शक्तिशाली आणि उत्तेजक मानल्या जाणाऱ्या तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करण्यास मनाई असणाऱ्या मेथाम्फेटामाइन गोळ्यांची विक्री करण्यास फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या ताब्यातून तब्बल 5,74,000 रुपयांच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत। आरोपी मूळचा बेंगलोर येथील आहे। निशान हबीब मंडल असे आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी पोलीस शिपाई गजानन सोनुने यांनी तक्रार दाखल केली। आरोपी हबीब मंडल हा बेंगलोरमध्ये मागील 20 वर्षांपासून आयात निर्यातीचा व्यवसाय करत आहे। या व्यवसायात तोटा झाल्याने हे बेकायदा कृत्य केल्याचं त्याचं म्हणणं आहे। मात्र पोलीस त्याचे वक्तव्य पडताळून पाहत आहेत। त्याने या गोळ्या पश्चिम बंगाल येथून पार्सलद्वारे मागवल्या होत्या। त्यानंतर त्या घेऊन तो पुणे शहरात आला होता। त्याची विक्री करण्याआधीच त्याला अटक करण्यात आली आहे। येथे तो त्याची विक्री कोणाला करणार होता याचा तपास केला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल जाधव यांनी दिली। जिम आणि नशेखोरांकडून मागणी ही गोळी डॉक्टर अतिक्रियाशीलता विकार, नाईट फॉल आणि लठ्ठपणाच्या उपचारासाठी वापरतात। डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच गोळीचा वापर केला जातो। मात्र जिम मधील काही तरुण बॉडी बिल्डिंगसाठी तर काही नशेखोर नशेसाठी याचा वापर करतात। याचे सेवन केल्यास मेंदूमध्ये असणारे डोपामाइन सिक्रेशन वाढतं, अर्थात हे रसायन मेंदूत स्रवतं। डोपामाइनच्या सिक्रेशनमुळे तुमच्या मनामध्ये समाधान आणि आनंदाची भावना निर्माण होते। मात्र जेव्हा ते मोठ्या स्रवतं तेव्हा सेवन करणाऱ्या व्यक्तीत एनर्जी वाढते आणि जास्त उत्साही झाल्यासारखं वाटतं। स्वतःला आनंदी आणि उत्साही ठेवण्याच्या नादात लोक मेथाम्फेटामाइनचा वापर करतात। पुढे ही सवय व्यसनात बदलते, पण याच्या अतिवापरामुळे मृत्यू ओढावू शकतो। अमेरिकेतील तरुणांमध्ये या ड्रग्जची नशा सर्रास केली जाते।